नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर इथे आलो आहोत. आणि ह्या भागामध्ये आपण बुकिंग कशी करू शकता, इथे ऑनलाईन बुकिंग ऑफलाईन बुकिंग कशी होते, नंतर इथे कुठल्या कुठल्या रूम्स अवेलेबल आहे, कुठल्या कुठल्या रूमचे चार्जेस किती आहे, तसेच इथे खायची सोय काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कुठे स्किप करू नका. अतिशय प्रशस्त अशी इथे पार्किंगची व्यवस्था आहे. तर प्रत्येक विंगसाठी यांनी बेसमेंटला अशी पार्किंगची व्यवस्था दिली आहे. तर मित्रांनो, आतमध्ये शिरल्याबरोबर हा मार्ग नोंदणी कक्षाकडे गेला आहे, रिसेप्शनला. तर रिसेप्शन एरिया इथे फर्स्ट फ्लोअरला दिला आहे. तर इथे आपल्याला फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे. इथे बघू शकता आपण, इथे लिफ्टची सुविधा दिली आहे. तर मित्रांनो, हे रिसेप्शन किंवा स्वागत कक्ष आहे आणि इथनं आपल्याला रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी कक्षाकडे जायचं आहे. तर मित्रांनो, इकडे आपण नवीन सुधारित GST सहित दर बघू शकतो. 2 बेड AC दर इथे 1500 आहे, 2 बेड नॉन AC 1200, 5 बेड नॉन AC 1400, 8 बेड 1800, BS 3000. तर ऑनलाईन बुकिंगसाठी ही इथली वेबसाईट आहे. ते इथे कुठल्याही प्रकारची आपल्याला ऑनलाईन बुकिंग करायची असेल किंवा डोनेशन करायचं असेल तर या वेबसाईटवरून आपण इथे करू शकता. तर मित्रांनो, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास इथे ऑनलाईन रूम बुकिंगसाठी सगळ्यात आधी आपल्याला मोबाईलमध्ये गुगल क्रोममध्ये जायचं आहे. गुगल क्रोममध्ये गेल्यावर आपल्याला जी ऑनलाईन बुकिंगची वेबसाईट आहे ती इथे टाईप करायची आहे, online.vithalrukminimandir.org.in. तर इथे आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इनसाठी आपल्याला इथे मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मोबाईलवर एक OTP येणार. तो OTP इथे भरून लॉग इन करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यावर असा OTP येणार. तर हा OTP आपल्याला इथे भरायचा आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे जे साईडला 3 डॉट्स आहे, इथं आपल्याला डेस्कटॉप साईट ओपन करायची आहे. डेस्कटॉप साईट सिलेक्ट करायची आहे. मी ऑलरेडी इथे सिलेक्ट केली आहे. लॉग इन केल्यानंतर असलं इंटरफेस ओपन होणार. तर आपल्याला इथे रूम बुकिंग करायची आहे. तर आपल्याला इथे अकोमोडेशनमध्ये जायचं आहे. अकोमोडेशनमध्ये गेल्यानंतर इथे सगळ्यात आधी लोकेशन येणार पंढरपूर. नंबर ऑफ डेज 1 डे ऑटोमॅटिक सिलेक्ट होणार. त्यानंतर इथे अकोमोडेशन टाईप आहे, इथे आपल्याला रूम सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे चेक इन डेट येणार. तर इथे आपण बघू शकता जे पण ग्रीन कलर्समध्ये डेट्स आहे त्या डेट्समध्ये रूम इथे अवेलेबल आहे. तर एक्झाम्पल मी त्यात एक डेट सिलेक्ट केली आहे. तर इथे मी 21 तारीख सिलेक्ट केली आहे चेक इनची. तर चेकआउट ऑटोमॅटिक 22 म्हणजे 1 दिवसानंतर ऑटोमॅटिक 22 इथे सिलेक्ट झाली आहे. ॲट अ टाईम आपण 1 दिवसासाठी इथे सिलेक्ट करू शकता. आणि इथे ह्या भक्त निवासमध्ये कुठल्या कुठल्या रूम्स अवेलेबल आहे, त्याचे चार्जेस किती आहे, ही सगळी माहिती इथे आली आहे. तर मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून आता एक 2 बेड नॉन AC रूम कशी बुक करायची हे सांगतो. ही 2 बेड नॉन AC रूम मी इथे सिलेक्ट केली आहे. तर याचं रेंट 1142 दाखवत आहे आणि याच्यामध्ये काही टॅक्स असतं. टॅक्स पकडून याचे 1200 रुपयाचं फेअर आहे. तर इथे आपल्याला नंबर ऑफ रूम्स किती पाहिजे सिलेक्ट करायचं आहे. इथे एक सिलेक्ट करतो मी. त्यानंतर नंबर ऑफ पिलग्रिम्स किती आहे, 2 नंबर ऑफ चिल्ड्रन एक सिलेक्ट करतो मी. इथे रेंटल अमाऊंट 1142 रुपये दाखवत आहे आणि टोटल अमाऊंट टॅक्स नंतर 1200 रुपये आहे. प्रायमरी पिलग्रिम नेम इथे नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आपल्याला. इथे ईमेल ID टाकायची आहे. नंतर ॲड्रेस इथे आपल्याला फिल करायचा आहे. तर ज्या पण ठिकाणी स्टार दिला आहे ती सगळी माहिती इथे आपल्याला भरायची आहे. इथे ID प्रूफ आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मी एक्झाम्पल इथे आधार कार्ड सिलेक्ट केलं आहे. तर ID प्रूफ सिलेक्ट केल्यानंतर इथे आधार कार्डचा नंबर आपल्याला फिल करायचा आहे. ही सगळी माहिती झाल्यावर इथे टर्म्स अँड कंडिशनला क्लिक करायचं आहे आणि क्लिक नंतर इथे आणि सगळी माहिती झाल्यानंतर इथे सबमिट बटन आहे, हे सबमिट करायचं आहे आपल्याला. तर ही सगळी माहिती सबमिट झाल्यानंतर पेमेंटचं ऑप्शन येणार. तर पेमेंट करून आपण
आपली बुकिंग इथे अगदी सहज पद्धतीने करू शकता। तर इकडे ABCD झोन इकडनं दिले आहेत। तर अतिशय प्रशस्त असे येथील हे विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास आहे। येथील श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासामध्ये हॉटेलची सुद्धा व्यवस्था आहे। तर इथे हॉटेल पंढरीनाथ म्हणून आहे। तर ह्या हॉटेलमध्ये नाश्ता आणि जेवणाची छान व्यवस्था करण्यात आली आहे। तर फार मोठा असा ह्या भक्त निवासाचा परिसर आहे मित्रांनो। आपण बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन करण्यात आला इथला गार्डन, आणि बहुतेक याचा लॉन म्हणून सुद्धा उपयोग करण्यात येत असावा। तर मित्रांनो इकडे हॉटेल पंढरीनाथ दिले आहे। तर हे एक शुद्ध शाकाहारी नाश्ता व जेवणाची उत्तम सोय इथे आहे। तर इथे आपण सकाळी 7 ते 11पर्यंत इथे नाश्त्याची सोय असते, आणि सकाळी 11 ते 4:30पर्यंत इथे जेवणाची सोय असते। तसेच सायंकाळी इथे 7 वाजता परत सुरू होते। तर 7 ते 11पर्यंत इथे जेवणाची सोय आहे। तर मित्रांनो मी तुम्हाला आता इथे एक सॅम्पल रूम दाखवणार आहोत। बी विंगमध्ये एक रूम अवेलेबल आहे। तर ही रूम मी तुम्हाला सॅम्पल रूममधून दाखवणार आहोत। तर मित्रांनो ही रूम आपण इथे बघू शकता। ही 2 बेड नॉन AC रूम आहे। इकडनं व्ह्यू सुद्धा बघू शकता आपण। 2 खुर्च्या आहे, नंतर इकडे फॅन वगैरे दिला आहे। तर मित्रांनो ही श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथील 2 बेडची नॉन AC रूम आहे, आणि याचा दर 1200 रुपये आहे। तर अतिशय प्रशस्त अशी आणि चांगली अशी रूम आहे, आपण घेऊ शकता ही नक्कीच। इथे बघू शकता वॉशरूम आहे। तर जर आपली छोटी फॅमिली असेल तर सगळ्यात कमी दरामध्ये ही रूम इथे उपलब्ध आहे। तर 1200 रुपयामध्ये अतिशय चांगली अशी ही रूम आहे। प्रतिकृतीसुद्धा आपण इथे बघू शकता। तर अतिशय भव्य असे हे भक्त निवास आहे। एकूण 5 विंग इथे आहे, ABCD आणि E। तर मित्रांनो श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवासामध्ये एकूण 350 रूम आहे, 350 इतक्या रूम्स आहे। आणि जी रूम मी इथे दाखवली तुम्हाला ही तुम्हाला 1200 रुपयामध्ये इथे मिळू शकते दोघांसाठी। मित्रांनो आपण बघू शकता इथे लिफ्टची सुद्धा सुविधा आहे। तर इथे आपण बघू शकता इथे बेसमेंट 0, 1 आणि 2 फ्लोअर आहे। तर आपण आता सेकंड फ्लोअरला जाऊया।
तर लिफ्टची कंडिशन फार चांगली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची ही लिफ्ट आहे. जॉन्सन कंपनीची ही लिफ्ट आहे, तर खूप चांगल्या कंपनीची लिफ्ट आणि लावली आहे. नाहीतर मी बघतो की भरपूर सगळ्या हॉटेल्समध्ये कसल्याही एकदम कमी प्रतीच्या लिफ्ट असतात, परंतु ही अतिशय चांगल्या प्रतीची लिफ्ट आहे इथे. तर मित्रांनो, इथे आपण आता सेकंड फ्लोअरला आलो आहे. दादा एखादी सॅम्पल रूम बघता येईल का? सॅम्पल रूम येते ना. नाही एखादी खाली रूम असणार ती. पण चावी आमच्याकडनं कुठलीच नाही का? ठीक आहे. हा काउंटर रूम. इथनं सेकंड फ्लोअरवरनं आपण व्ह्यू बघू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो, इथे एकूण 5 विंग दिले आहे, A, B, C, D आणि E, आणि खूप चांगल्या प्रकारे हे मेंटेन केले आहे. मला तर वाटते ही पंढरपूरमधील सगळ्यात चांगले निवासस्थान, चांगले भक्त निवास हे आहे. आणि त्या मानाने इथला रेटसुद्धा ठीक आहे. खूप जास्त महागसुद्धा म्हणू शकत नाही आपण. चांगल्या रेटमध्ये चांगलं हॉटेल्स अवेलेबल आहे. आपण बघू शकता इथनं एंट्री आहे. इथनं आपण एंट्री आलो होतो, इथनं आपण एंट्री केली होती. तर बाहेर पडल्याबरोबर हा मेन रस्ता आहे. तर अगदी मेन रस्त्यावर हे श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास आहे. अतिशय चांगली जागा आहे. ठीक आहे, सिटी सेंटरपासून थोडं लांब आहे, सुमारे 1.5 किलोमीटर आहे हे श्री विठ्ठल मंदिरापासून, परंतु अतिशय चांगला ह्या भक्तनिवासाचा हा परिसर आहे. तर मित्रांनो, मी आतापर्यंत पंढरपूरमध्ये एकूण 3 भक्तनिवास बघितले, ज्यामध्ये श्री गजानन महाराज भक्तनिवास, दुसरं इस्कॉन चंद्रभागा भक्तनिवास आणि हे तिसरं रुक्मिणी भक्तनिवास. तर खरंच हे सगळ्यात मोठं इथलं भक्तनिवास आहे आणि इथे खूप चांगली फॅसिलिटीसुद्धा आहे. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.